नमस्कार, मी प्राध्यापक सुहास पाटील, सदस्य ऊस दर नियंत्रण समिती महाराष्ट्र राज्य। काल महाराष्ट्र ऊस दर विधिनियम 2013 व नियम 2016 मध्ये सुधारणा करण्यासाठी शुगरकेन कंट्रोल ऑर्डर 1966 मध्येही सुधारणा करण्यासाठी काल पुणे येथे माननीय साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये मी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून काही महत्त्वाच्या प्रश्न तिथं या बैठकीमध्ये उपस्थित केले आणि त्या प्रश्नावर सखोल चर्चा होऊन चांगला निर्णयही घेण्यात आला आणि त्याचं शासन निर्णयात पुढे काही येणाऱ्या हंगामामध्ये त्याचे रूपांतर होईल। त्यामध्ये ऊस तोडणी वाहतुकीच्या खर्चाच्या संदर्भात आज आपण बघितलं, महाराष्ट्रातील सबंध साखर कारखाने 750 रुपयापासून 1280 रुपयापर्यंत ऊस तोडणी वाहतुकीचा खर्च दाखवतात आणि ऊस तोडणी वाहतुकीचा खर्च हा मुख्य FRP जे शासनाने निर्धारित केलेले आहे त्यातून ही कमी केली जाते। म्हणजे आज बहुतांश सगळ्या साखर कारखान्यांनी 1000 रुपयापर्यंत ऊस 1000 ते 1100 रुपये ऊस तोडणीचा वाहतुकीचा खर्च दाखवलेला आहे। म्हणजे ऑलरेडी आम्हाला 150 ते 200 रुपये ऊस तोडणी वाहतुकीच्या खर्चात वाढ केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP मध्ये कमी पैसे मिळतात। त्यामुळे मी स्वतः ऊस शेतकरी प्रतिनिधी म्हणून हे जे काल आमचं ठराव झाले त्या ठरावाचं मी वाचन करतोय की शेतकरी प्रतिनिधी श्री सुहास पाटील यांनी सदरचा ऊस तोडणी वाहतुकीचा खर्च 900 रुपयाच्या मर्यादेत ठेवण्याबाबत सूचित केले, परंतु 900 रुपयेपेक्षा 160 साखर कारखान्यांचा सरासरी खर्च असल्याने सदरची मर्यादा ही सरासरी मर्यादा होऊ शकणार नाही। याबाबत एकमत होऊन 950 रुपये ही सरासरी मर्यादा निश्चित केलेली आहे। त्यापुढील खर्च ग्राह्य धरला जाणार नाही। त्याच पद्धतीनं एकूण FRP रकमेच्या सरासरी टक्केवारीप्रमाणे मर्यादा निश्चित करावी असे सर्वानुमते ठरलेले आहे। त्यामुळे 27% खर्च हा तोडणी वाहतुकीच्या FRP मधून खर्च ग्राह्य धरला जाईल हे ठरलेलं आहे। त्याच पद्धतीनं आपण FRP आणि RSF या दोन्हीपैकी अधिकचा जो दर आहे तो शेतकऱ्यांना द्यावा ही भूमिका आहे, हा GR आहे। त्याच पद्धतीनं RSF चे जे निकष आहेत त्या निकषामध्ये सुद्धा मी स्वतः की कारखान्याचे RSF निश्चित करताना सेकंडरी बाय प्रॉडक्ट जे कारखान्याचे अन्य उपपदार्थ तयार करतात त्याच्यातील निव्वळ नफ्याचा काही भाग आमच्या शेतकऱ्यांना मिळावा ही आग्रही भूमिका मी तिथं मांडली, पण त्यावर एकमत होऊ शकलं नाही। म्हणून बैठकीतील तो ठराव तात्पुरता विचाराधीन आणि पेंडिंग ठेवलेला आहे। त्याच पद्धतीनं की ऊस तोडणी वाहतूक खर्चाच्या अनामत रकमेची वसुली करण्याची आवश्यक तरतूदही सहसंचालक यांनी स्वतंत्र कायदा प्रस्थापित केलेला आहे, तोही शासनाच्या विचाराधीन आहे। आणि या सर्व गोष्टींवर काल सरसमिरस चर्चा होऊन काल आम्ही साखर आयुक्त संजय कोलते साहेब यांच्या अध्यक्षतेखाली काल पुणे येथे बैठक झाली आणि या बैठकीमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत। मला आवर्जून आपणासमोर या सगळ्या गोष्टी आवर्जून सांगाव्या हे वाटलं, म्हणून मी या ऊस कारखानदारीच्या बाबतीत आपणासमोर जे काही निर्णय झाले ते आपणासमोर विशद केलेले आहेत। धन्यवाद।